आज आपण सर्व एक प्रकारे एक या बारामतीमधून नवीन एक वाटचाल त्याची सुरुवात करण्यासाठी आपण उपस्थित आहोत। वर्षोनवर्ष जसं तटकरेजींनी सांगितलं, या बारामतीमधून अजितदादा सतत 8 वेळा निवडून गेले आणि तुमच्या जे प्रेम होतं ते प्रत्येक वेळी वाढत गेलं आणि मला असं वाटते की त्याचबरोबर तुम्ही दादाच्या खांद्यावर जास्त जबाबदारी सुद्धा तुम्ही देत गेले। या बारामतीमध्ये आल्यानंतर भारतातला किंवा परदेशातला कोणाला पण इथे बोलवा, त्यांना विश्वास बसू शकत नाही की हे एक तालुकाचा हे स्थान आहे। अशा एक बारामतीची ख्याती जी आहे ते अजितदादाच्यामुळे हे तयार झालेली आहे देशामध्ये आणि जगामध्ये। काय इतकं सुंदर शहर, स्वच्छ शहर, सगळ्या सोयी उपयुक्त हा शहर, आणि बारामतीमध्ये पाय ठेवल्यानंतर तुम्हाला कुठे पुण्या मुंबईला कुठे जायची काही गरज वाटत नाही। अशा सगळ्या सोयी अजितदादांनी या तुमच्या या बारामतीसाठी करून ठेवलेल्या आहे। मित्रांनो, या बारामतीमध्ये अनेक वेळा मला अजितदादा बरोबर शरद पवार साहेबांच्या बरोबर येण्याचा प्रसंग लाभलेला आहे आणि याची निरंतर जी प्रगती आहे, इतका उद्योग इथे आलेले आहे। हा पियाजीओचा कारखाना, फेरारोचा कारखान्याच्या वेळी मी स्वतः दादाच्या सोबत इथे उद्घाटनाला पण उपस्थित राहिलो होतो आणि या भागासाठी जी दादाच्या मनामध्ये तळमळ होती, जी एक जिद्द होती, एक चिकाटी होती, ते खरोखर म्हणजे तुमच्यासाठी एक फार मोठा म्हणजे एक उपलब्धी होती, तुमच्यासाठी एक गौरवाचा विषय होता। चाहे लहानच्या लहान कामासाठी का न हो,